आज सकाळपासून संततधार पाऊस पडत आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की जे चुना भट्टीमध्ये रहिवासी आहेत त्यांच्या घरात पाणी भरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ते पाणी काढताय। त्यांच्या घरात सगळे पाणी भरलेलं आहे। किचन आहे, किचनमध्ये त्यांच्या सुद्धा पाणी भरलेलं आहे आणि जे साफसफाईचं काम आहे कशा प्रकारचं झालेलं आहे तुम्हाला कळू शकतात मोठ्या प्रमाणात। आणि दर दिवशी जेव्हा पाऊस पडतात तेव्हा त्यांच्या घरात लोकांच्या पाणी भरतात। इथे जे खोली आहे त्याच्या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे जे सगळे घर आहे आणि जे परिसर आहे ते घरामध्ये पाणी भरलेलं आहे। त्यांच्या बेडरूम असू द्या किंवा किचन असू द्या दोघीकडे पाणी भरलेलं आहे आणि तुम्हाला तिन्ही बाजूना हे रूम आहेत। काका काय सांगाल आपण आणि जेव्हा पाऊस पडते तेव्हा तुमच्या घरात पाणी भरतात मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरामध्ये पाणी भरलेलं आहे, काय सांगाल? सर्वांच्या घरात पाऊस पडला का 3-6 महिने वर्षाचे 12 महिने पाणी आहे। पाऊस पडल्यावर 6 महिन्यासाठी पाणी सर्व तिन्ही 104 नंबर 112 11 12 सर्व पाणी चालत नाही असो आणि लोकांच्या घरात नाही पाणी, लोकांना बसायला नाही, जेवण करायला काम जागा नाही आणि एवढे वर्षे आम्ही 20 वर्षापासून इथे राहतो आहे। 20 अगोदरपासून पाणी तर कोणी इकडे लक्ष देत नाही। काय स्वदेशी मिलच्या चाळे आहेत 4 नंबर 112 13मध्ये आणि पाणी एवढं तुंबतं आहे, कोण बघायला मागत नाही का कोण बघायला मागे येत नाही। BMC साफसफाई केलेली आहे का? BMC एवढे साफ करून जातात, परत आहे ते आहेच, परत त्याची गटार तुंबून परत चकवाप होतात। काहीतरी आमची व्यवस्था तरी काहीतरी करायला पाहिजे ना, काहीतरी BMCवाल्याने बाबा हे पाणी तुंबतं आहे, पाणी जमा होतं आहे, त्यातरी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे। आम्ही हे आता 6 महिने 3-4 महिने पाण्यामध्येच आहे आणि दरवर्षीचंच हे आहे, आताच नाही दरवर्षी हे त्रास आहे आम्हाला। तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जे यांचा परिसर आहे, ज्यांचा रूम आहे, बेडरूम आहे आणि किचन आहे ते सगळे ठिकाणी जे आहेत पाणी साचलेलं आहे मोठ्या प्रमाणात। ते पाणी काढण्याचं काम सध्या जे त्यांची फॅमिली आहे ते करत आहे। काकी काय सांगाल आपण पाणी तुम्ही काढताय मोठ्या प्रमाणात तुमच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि खूप त्रास होतो, काय सांगाल? आता आम्हाला 4 महिने असेच काढायला लागतात पाणी तुंबल्यानंतर, पण मिलवाला आता मिल 24 वर्ष झाली, आता देतायत कधी आता मिल आम्हाला खोल्या देतात तेच माहिती नाही आम्हाला। आणि हे जे रहिवासी आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की हे जे स्वदेशी मिल आहे त्याच परिसरामध्ये हे खोली आहे आणि म्हणून इकडे जे पाणी साचत आहेत आणि लोक प्रतीक्षित आहे मला घर भेटणार आहे, घर भेटणार आहे। आतापर्यंत लोकांना घर भेटलं नाही आहे, मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे आणि त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे मोठ्या प्रमाणात। तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे जे किचन आहे आणि किचनमध्ये सध्या फ्रीज आहे आणि इथे तुम्ही बघा की मोठ्या प्रमाणात जे आहेत हे किचन आणि जे यांच्या जेवणाचा जे भाग आहे जिथे जेवण करतात ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ते पाणी काढत आहे, लोकांना मोठा त्रास होतो आहे। एकंदरीत जर बघितला तर अशा प्रकारचे जे आजूबाजूला खोली आहे त्या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे। कारण साधारणपणे TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।